मध्यरात्री 1:20 पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताकडून हल्ला। मध्यरात्री 1:50 संरक्षण मंत्रालयानेही पत्रक जाहीर केलं। सैन्य दलाने एअर स्ट्राईकची माहिती दिली। मध्यरात्री 2:46 केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घटनेला दुजोरा दिला। मध्यरात्री 3 वाजता पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबाराला सुरुवात करण्यात आली। पहाटे 3:03 पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारताने हल्ला केल्याची माहिती ट्विट करत दिली। पहाटे 3:10 जम्मू काश्मीर उरी कुपवाडा क्षेत्रात पाकिस्तानकडून गोळीबार, जवानांकडून चोख प्रत्युत्तर। पहाटे 3:10 अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली। पहाटे 3:15 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत घटनाक्रम सांगितला। पहाटे 3:20 पाकिस्तानकडून लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात येत असल्याची घोषणा। पहाटे 3:58 पंजाब प्रांतातील शाळा कॉलेजेस बंद। पहाटे 4:32 श्रीनगर चंदीगड जम्मू काश्मीर इथली विमानं रद्द, श्रीनगर एअरपोर्ट नागरिकांसाठी बंद। पहाटे 4:54 एअर इंडियाकडून काही भागात जाणारी विमानं रद्द करण्याची घोषणा। सकाळी 6:04 पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 3 नागरिकांचा मृत्यू। सकाळी 10:30 वाजता संरक्षण मंत्रालय MOD आणि परराष्ट्र मंत्रालय MEA यांची संयुक्त पत्रकार परिषद। सकाळी 11 वाजता हल्ल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ सुरक्षा समिती CCS बैठक। सकाळी 11 नंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक। ऑपरेशन सिंदूरचा दणका, दहशतवादी मसुदाच्या कुटुंबाचा खात्मा, 14 जण ठार। विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर।